विधानसभा लढत 2024 साठी तब्बल 16 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे आमदार राजू आवळे, महायुतीकडून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून डॉक्टर सुजित मिणसेकर यांच्यातच रंगणार आहे। या लढतीत जातीय आणि पक्षीय समीकरण काय असणार यावर विजय कोणाचा हे अवलंबून आहे। या मतदारसंघातील राजकीय समीकरण विस्ताराने पाहूया। आमदार राजू आवळे हे गावागावांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा मैदानात उतरलेत। त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व उद्धव सेनेचे बळ मिळेल आणि हीच मतं त्यांना तारू शकतात। दुसऱ्या बाजूला महायुतीनं जनसुराज्यचे अशोकराव माने यांना पुन्हा संधी दिली आहे। पराभूत झाल्यापासून त्यांनी गावागावात संपर्क ठेवून पद नसताना अनेक विकास कामं केली आहेत। भाजपा आणि शिंदे सेनेकडून त्यांना उमेदवारीची गळ घातली होती, मात्र जनसुराज्यचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी त्यांची उमेदवारी घोषित केल्यानं महायुतीच्या नेत्यांना त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरला नाही। यानंतर परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत उमेदवारी घेतली। त्यामुळे मिणसेकर यांना मानणारा वर्ग यातच आता स्वाभिमानी सोबत असणारा वर्ग ही त्यांच्या मागे उभा राहणार हे स्पष्ट आहे। यासोबत गेली 5 वर्ष आमदारकी नसतानाही मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवणं शिवसेना भीमसेना संघटन यामुळे त्यांनी यंत्रणा गतिमान केली आहे। आता हीच यंत्रणा त्यांना गुलालापर्यंत घेऊन जाऊ शकते, ही झाली शक्यता। मात्र वस्तुस्थिती काय हे आपल्याला 23 नोव्हेंबरच्या गुलालानंतरच समजू शकेल। तोपर्यंतची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।